नमस्कार शेतकरी मित्रांनो, गणेश बडाक या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, उन्हाळी कांद्याचं नियोजनामुळे सगळ्या शेतकरी मित्रांनी बरेचसे प्रमाणात रोप आपले टाकून झालेले. काहींचे रोप 15 दिवसाचे, काहींचे रोप 20 दिवसाचे, काहींचे 25 दिवसाचे, काहींचे 8 दिवसाचे झालेले. तर मित्रांनो बघू शकता आपण बी 12/10/2025 ला ह्या रोपाची पेरणी केली होती. आज 27/10/2025 आहे, म्हणजे 15 दिवस आपल्या रोपाला झालेले. तर मित्रांनो, पाऊस बी खूप चालू आहे आणि आता आपण म्हणजे तणनाशक पुढं मुळं गवत दिसू राहिलं, पण आपण तणनाशक न मारता आपण बुरशीनाशकाची फवारणी निवडलेली. त्याचं कारण असं आहे की पाऊस खूप चालू असल्यामुळं की रोपाची मर ही मोठ्या प्रमाणात जाणू राहिली. बऱ्याचशा शेतकऱ्यांना तो बी प्रॉब्लेम येऊ राहिला मरीचा. तर मग आपण आहे ना म्हणजे बुरशीनाशकाची फवारणी करताना आपण 2 बुरशीनाशकाचा वापर केलेला आहे आणि एक टॉनिकचा वापर केलेला आहे. तर आपण बुरशीनाशक हे बुरशीनाशक हे आपण इलेट बुरशीनाशकाची फवारणी केली. तर ही इलेट हे सिस्टेमिक बुरशीनाशक आहे आणि त्याचबरोबर अँट्रोकॉल, त्याला जोड आपण अँट्रोकॉल घेतलेला आहे, कॉन्टॅक्ट फंगिसाइड. आणि त्याला आपण टॉनिक हे इसाबियन म्हणून टॉनिक घेतलेलं आहे. इसाबियन टॉनिक घेण्याचा मेन उद्देश हा आहे की मित्रांनो, त्याच्यामध्ये 62% अमोनियम ऍसिड हा घटक असल्यामुळे आपल्याला मुलांची वाढ, रोप सशक्त ह्या कारणास्तव आपण इसाबियनचा वापर केलेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला प्रतिपंप 15 लिटरच्या पंपाला इसाबियन हे आपण 40 ml घेतलेलं आहे आणि इलेट हे आपण 20 लिटरच्या पंपाला 30 ग्रॅम घेतलेले आहे आणि अँट्रोकॉल हे 20 लिटरच्या पंपाला 30 ग्रॅम घेतलेले आहे, म्हणजे लिटरला 1.5 ग्रॅमचं प्रमाण ठेवलेलं आहे. 15 लिटरच्या पंपाला इलेट 25 ग्रॅम घ्या तुम्ही आणि अँट्रोकॉल बी 25 ग्रॅम घ्या आणि इसाबियन 15 लिटरच्या पंपाला 30 ग्रॅम अशी फवारणी करू शकता. तर बघा, आपण 22/10/2025 ला फवारणी केली होती. त्याचे अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला हे मिळालेले तुम्ही बघू शकता. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं गणेश बडाक यूट्यूब चॅनलला फॉलो करा. तुम्हाला येणाऱ्या काढले नवीन व्हिडिओ बघण्यात येईल.